हिरण्यकश्यपूचा आदेश आहे, दैत्याने ती शिकवा. हे बघा, गुरु त्याला म्हणतात जो आपल्या शिष्याला योग्य मार्गदर्शन करेल, योग्य शिक्षा देईल आणि त्याचा उद्धार करेल, कल्याण करेल, त्याला गुरु म्हणतात. आणि जो सरकाराच्या पगारावर शिकवतो ना त्याला शिक्षक म्हणतात. आणि शिक्षक तेच शिकवतात जे सरकार निर्देश देते. जर सरकारने प्रतिबंध लावला की ऐका हा गणपतीचा शिकवणं बंद करा, मग काय शिकवायचं? मुलांना कसं कळेल ग? म्हणे असं शिकवा गाढवाचा. तर गाढवापासून काही प्रॉब्लेम नाही कोणाला, पण गणेशामुळे बहुतेक गणपतीमुळे लोक गणपतीचे भक्त होऊ शकतात, भक्तीचा प्रभाव पडू शकतो. गाढवापासून काही टेन्शन नाही. शंडामार्कजी महाराज हिरण्यकश्यपूच्या दरबारातले नौकर आहेत. हिरण्यकश्यपूने आदेश दिला, दैत्याने ती शिकवा. ते शिकवू लागले. आता भक्त प्रल्हाद दैत्याने ती सगळी ऐकून घेतात. जशाच तशी थोडा अभ्यास करून शिक्षकांना सांगतात, पण आत्मसात करत नाहीत, कारण त्यांना ते आवडतच नाही. एक दिवस आज हिरण्यकश्यपू सूचना न देताच विद्यालयात गेला. वडिलांना पाहताच प्रल्हादजी पळत पळत गेले. पिताश्री प्रणाम, नमस्कार केला. मोठ्या प्रेमाने प्रल्हादाला उचलून कडेवर घेतलं. विचारलं, बाळ प्रल्हादा, खूप दिवस झाले तुला विद्यालयात येऊन, आतापर्यंत काय काय शिकलास? कोणता धडा तुला आवडला सांग बरं. प्रल्हादजी म्हटले, पिताश्री आतापर्यंत मी जेवढं शिकलो त्यातला एकच धडा मला फार आवडला. कोणता? सांगू लागले प्रल्हाद. कि तत साधु मन्ये सुरवर्य देहिनां सदा समुद्विग्न धियाम सद्ग्रहात् हित्वात्मपातं ग्रहवन्धकूपं वनं गतो यद्हरिमाश्रयेत. पिताश्री, ये सारा संसार एक अंध कुएं के समान है. अंध कुआं जानते हैं आप? जंगलों में जो कुआं होती है जिसके चारों ओर घास बनी रहती है, जिसमें बड़े बड़े सर्प, बिच्छू आदि जहरीले प्राणी रहते हैं. कोई गलती से भी उस कुएं में गिर जाए तो उसका बचना नामुमकिन. संसार एक अंध कुएं के समान है. यदि अंध कुआं में गिरे हुए व्यक्ति को बाहर का व्यक्ति जो ऊपर है कुएं में गिरा हुआ नहीं है वह व्यक्ति साथ दे तो उसका बचना शायद हो सकता है, परंतु कोई मदद देने वाला ही नहीं है तो फिर मरना ही होगा. ये संसार भी अंध कुएं के समान है. हम जीव इस अंध कुएं में गिरे हुए हैं. अब हमें इस कुएं से बाहर निकलना है, नहीं तो हम भीतर ही भीतर मर जाएंगे और ये 84 लाख योनियों का ये चक्कर हमारा चलता ही रहेगा. तो भगवान के नामों का स्मरण करो, नाम संकीर्तन करो. भगवान हमें उबारने के लिए वहां चले आएंगे और हमारा उद्धार करेंगे, परंतु उसके लिए भगवान नाम संकीर्तन करना जरूरी है. इसलिए पिताश्री, मैंने आज तक जितना सीखा है उसका एक ही सारे मैंने निकाला है कि एक संसार को अंधकुआं समझ करके इस वैराग्य मन में धर करके इस संसार से बाहर चले जाओ और एकांत में बैठ करके हरि का भजन करो. हे वचन ऐकताच हिरण्यकश्यपूचे डोळे लाल लाल झाले, अंगाचा तिळपापड झाला. वरून वरून हसत म्हणाला, वा बेटा खूप छान, आता जरा आतमध्ये जाऊन तुझ्या गुरुजींना पाठव. प्रल्हादजी पळत पळत आतमध्ये गेले.
गुरुजी पिताजी आए हैं, आपको याद कर रहे, बुला रहे, बाहर खड़े हैं। सुनते ही दोनों हड़बड़ा के बाहर है। अरे महाराज आप कब पधारे? हिरण्यकश्यप बोला वो मैं बाद में बताऊंगा, पहले ये बताओ तुम मेरे बेटे को पढ़ाते क्या हो? तेच जे तुम्ही आम्हाला समजावून सांगितलंय, देते ते आम्ही शिकवतो. खोटं बोलता माझ्याशी. आत्ता माझा मुलगा माझ्या कडेवर बसून मला शिकवून गेला की पिताश्री, एक अंधाऱ्या विहिरीसारखा हा सगळा संसार आहे, म्हणून एकत्र जाऊन भगवंताचं भजन करा. हे सगळं शिकवण्याकरता माझ्या मुलाला मी इथे पाठवला होता. मुलाला संन्यासी बनवू इच्छिता, वैरागी बनवू इच्छिता? दोघे शिक्षक थरथर कापू लागले. महाराज हे तर आम्ही काही शिकवलं नाही, आमच्याकडे असा एकही धडा नाही, एकही कोर्स नाही. आता देवालाच माहिती की तुमचा मुलगा हे कुठून शिकला. एवढ्या वेळेस तुम्ही माफ करा, पुन्हा ही चुकी होणार नाही. ठीक आहे, एवढ्या वेळेस माफ करतो, पुढच्या वेळेस मात्र सोडणार नाही, लक्षात ठेवा. धमकी देऊन निघून गेला. शिक्षकाने प्रल्हादाला पकडले. का रे मूर्खा, जे आम्ही शिकवतो, एवढं समजावून सांगतो, ते तर काही तू बापाला सांगत नाही, आणि कुठले शिकून आलाय ते सांगतोय बापाला. अगोदर प्रेमाने समजावलं. वत्स प्रल्हाद भद्रम ते सत्यम कथय मामृषा. बाळ खरं खरं सांग, तुला ही बुद्धी कोणी दिली? प्रल्हाद महाराज हसून म्हणाले, महाराज गुरुजी, ज्या भगवंताने तुम्हाला दैत्यनीती शिकवण्यासाठी बुद्धी दिली, त्याच भगवंतांनी मला भजन करण्यासाठी बुद्धी दिली. त्याच भगवंताचं हे ज्ञान आहे. आता मात्र ते रागवले. देते चंदन वने जातोयम कष्टमद्रुमः. अरे मूर्खा, दैत्यांच्या चंदन रूपी वनामध्ये तू काटेरी बाभूळ कुठून उत्पन्न आला रे? कसा उत्पन्न झाला? समजावून सांगितलं पण नाही समजले, तर दोऱ्याने बांधून काठीने मारून मारलं. अंगामध्ये फार पीडा होत होत्या, पण प्रल्हादजी शांत होते. काही दिवसानंतर सुट्टी लागली, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. प्रल्हादजी घरी आले. माता काया धुनी प्रल्हादजींना स्नान घातलं, मोठं मोठं काजळ डोळ्यात घातलं, तिलक लावला, शृंगार केला, आणि माता म्हणाली, बाळा जा वडिलांना प्रणाम करून ये. प्रल्हादजी दरबारात आले, पिताजीला प्रणाम केला. पिताश्री प्रणाम की पुन्हा उचलून मांडीवर बसवलं. प्रश्न परत तोच. बेटा प्रल्हाद बताओ, अब तक क्या सीखे हो, क्या क्या सीख कर आए हो? प्रल्हादजी मनात म्हणाले, पिताश्री. प्रल्हादजी म्हणाले, पिताश्री ह्या वेळेला मी 9 गोष्टी शिकून आलोय. अरे वा बेटा, बहुतेक तू 9 प्रकारच्या राजनीती शिकून आला असेल. सांग बरं कोणत्या 9 गोष्टी आहेत? हिरण्यकश्यपाला वाटलं 9 राजनीती, परंतु प्रल्हादजीने सांगून टाकल्या भगवंताच्या 9विधा भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णु, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यमात्मनिवेदनम् इति पुंसार्पिता विष्णु भक्तिश्चेन्नवलक्षणा, क्रियते भगवत्यद्धा तन्मन्येदितमुत्तमम्. पिताश्री भगवंताची भक्ती करा, भगवंताच्या कथेचे श्रवण करा, कीर्तन करा, स्मरण करा, भगवंताचे पादसेवा करा, भगवंताचं स्मरण करा, भगवंताच्या अर्चन करा, त्यांना वंदन करा, त्यांचं सख्यत्व ग्रहण करा, त्यांची आणि त्यांनाच आत्मनिवेदन करा. 9विधा भक्तीचं वर्णन सुरू केलं की हिरण्यकश्यपूने रागाने प्रल्हादाला उचलून धरतीवर ठेवलं आणि तलवार काढून गुरुजींच्या मानेवर धरली. अरे मूर्ख ब्राह्मणांनो, तर मला मी मागच्या वेळेसच बजावलं होतं, प्रल्हादावर लक्ष ठेवा, पण तुम्ही चुकलात. आता तुमचं मरण.
निश्चित आहे. दोघे गुरुजी घाबरले. महाराज, आम्ही तुमची शपथ खाऊन सांगतो, आम्ही आमची शपथ, आमच्या वडिलांची शपथ खाऊन सांगतो, हे प्रल्हादाला आम्ही शिकवलेलं नाही. आम्हाला तर वाटतं की हा तुमचा मुलगा पहिल्यापासूनच सगळं शिकून आलाय, आईच्या पोटातूनच शिकून आलाय. हे आम्ही शिकवलं नाही, त्याला कोणी शिकवतही नाही, नजर कैदेत होता तो. हिरण्यकश्यप म्हणाला, प्रल्हादा खरं खरं सांग, तुझी अशी उलटी बुद्धी झाली कशी? प्रल्हादजी म्हणाले, पिताश्री, मी जे सांगतो आहे तेच सत्य आहे. मी जे बोलतो, माझे गुरुजी सुद्धा त्याचा आदर करतात, परंतु आचरण करत नाहीत. तुमच्या भीतीपोटी ते आचरण करीत नाहीत. मी असत्य बोलत नाही, माझं म्हणणं अगदी खरं आहे. आता मात्र हिरण्यकश्यपूचा क्रोध अनावर झाला. तुरंत म्हणाला, आता मी समजून चुकलो की माझ्या मुलाला नारायण भक्तीचा रोग लागलेला आहे, आणि हा रोग फार भयंकर आहे, संक्रामक आहे, पसरणारा रोग आहे. जर एका रोगामुळे बाकीचे चांगले चांगले लोक सुद्धा रोगी होत असतील, तर त्यासाठी एकच उपाय आहे, रोग्याचं काम तमाम करा. हिरण्यकश्यप म्हणाला, प्रल्हादाला नारायण भक्तीचा रोग लागलेला आहे, हा फार शीघ्र गतीने पसरणारा रोग आहे. इतर कुणाला हा रोग लागायच्या आगात प्रल्हादाचा काम तमाम करा. 11 विक्राळ स्वरूपाचे सगळे दैत्य प्रल्हादाकडे धावून आले. त्यांनी प्रल्हादाला समुद्रात टाकून दिलं, कड्याहून ढकलून दिलं, विषारी सापांनी डसवलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, अनेक दिवसांपर्यंत जेवण नाही दिलं, परंतु प्रल्हादाला काहीच झालं नाही. आता हिरण्यकश्यप उदास बसला, हा मरत का नाही? पुन्हा दोघे शिक्षक आले. चंडामर्कजी महाराज म्हणाले, दैत्यराज, तुम्ही चिंता करू नका, एक संधी अजून आम्हाला द्या, आम्ही सरळच करतो. ठीक आहे, जा घेऊन. गुरुजी आले, पकडून पुन्हा घेऊन गेले विद्यालयात. समजावून सांगितलं, नाही ऐकलं, खूप मारलं. एक दिवस गुरुजी काही कामानिमित्त गेले बाजारात, गावात फिरायला. शनिवार होता ना, बाजारात गेले. सगळ्या विद्यार्थ्यांना मोकळीक भेटली, सगळे विद्यार्थी खेळू लागले. प्रल्हाद एका ठिकाणी शांत बसले होते. सर्वांना आवाज देऊन म्हणाले, मित्रांनो इकडे या, तुम्हाला नवीन खेळ शिकवतो. सांग प्रल्हादा, कोणता खेळ? प्रल्हाद म्हणाले, तुम्हाला लपाछपीचा खेळ माहितीये? लपंडाव, लपाछपी माहितीये? तुम्हाला माहितीये का? काय म्हणतात, लपाछपी का लपंडाव? लपाछपी. एक लपतो, दुसरा त्याला शोधतो. शोधलं की ज्याने शोधलं तो लपणार, आणि ज्याला शोधलं तो राज्य घेणार. बरोबर ना? प्रल्हादजी म्हणाले, मित्र, आपण लपंडाव खेळू. मित्र म्हणाले, प्रल्हादा, हा खूप जुना खेळ. प्रल्हादजी म्हणाले, अगदी बरोबर सांगितलं मित्रांनो, हा फार जुना खेळ आहे, जो 2 मित्रांमध्ये खेळला जात आहे. दोघे मित्र आहेत, परमात्मा आणि जीवात्मा. एक दिवस परमात्मा म्हणाले, चला लपंडाव खेळूया. खेळा. कसा खेळायचा? कोण राज्य घेणार? भगवान म्हटले, अगोदर तू लप, मी राज्य घेतो, मी तुला शोधणार, आणि नंतर मग मी लपणार, तू मला शोधायचं, आणि ज्या दिवशी तू मला शोधशील त्या दिवशी आपला खेळ खतम. तुझा 84 लक्ष योनींमधला जन्म मरणाचा फेरा कायमचा बंद. प्रलय काळामध्ये जीवात्मा सगळे लपले, भगवंताच्या पोटामध्ये विराजमान झाले. तर भगवंतांनी त्यांच्या कर्मानुसार एकेकाला शोधून जगतामध्ये जन्म दिला, आणि भगवान म्हटले की मी तुम्हाला शोधलं. आता या जगाच्या प्रत्येक कणाकणामध्ये, अणुअणूमध्ये मी विराजमान आहे. तुम्ही मला शोधण्याचा प्रकट करा. ज्या दिवशी शोधशाल तेव्हा तुम्ही जिंकाल. आता नंबर आपला आहे. खूप सुंदर ज्ञान दिलं भक्त प्रल्हादाने. विद्यार्थी म्हणाले, प्रल्हादा तू काही म्हण,
तुझं बोलणं आम्हाला फार आवडतं. किती गोड बोलतोस तू. कधी कधी तुला नाचताना पाहून आम्हालाही वाटतं की तुझ्या बरोबर नाचावं, गावं, थोडं भजनाचा आनंद घ्यावा. पण तुझ्या वडिलांचा चेहरा आठवताच घाम फुटतो रे. जर तुझ्या वडिलांनी आम्हाला नाचताना पाहिलं ना, एका मिनिटात मुंडकं उडून देते बाबा. तुझी गोष्ट न्यारी आहे, तू चमत्कारी आहे, तुला काही होत नाही. प्रल्हादजी म्हटले, मी काय चमत्कार वगैरे थोडी करतो, जादूगर थोडीच आहे मी. माझी रक्षा पण भगवंतच करतात. तुम्ही माझ्या बरोबर प्रेमाने त्याचं स्मरण करा, नामसंकीर्तन करा, तो तुमचीही रक्षा करेल. एक विद्यार्थी म्हणाले, हे बघ प्रल्हाद, तुझ्या भगवंताला आम्ही काय ओळखत नाही, पण आम्ही तुला ओळखतो. तू जर आमच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेत असेल तर आम्ही तुझ्यासोबत नाचायला तयार. प्रल्हादजी म्हटले, ठीक आहे, तुमच्या रक्षणाची जबाबदारी माझी, तुम्ही अगोदर माझ्या बरोबर नाचा तर खरं. आणि मग सगळे विद्यार्थी भजनासाठी तयार झाले. कोणी टाळ आणला, कोणी मृदंग आणला, अनेक जणांनी चिपळ्या घेतल्या. प्रल्हादजींनी विना घेतला आणि स्वर लावून भक्त प्रल्हादांसोबत सर्व विद्यार्थ्यांनी भजनाला प्रारंभ केला. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, मेरो है, गोपाल मेरो है, मेरो है, गोपाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है. श्री बाके बिहारी सर्वांनी टाळी वाजून भजन करायचंय. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो तल्लीन होऊन सर्व विद्यार्थी भगवंताचं भजन करू लागले, नाचू लागले, गाऊ लागले. आणि इतक्यात बाजारातून दोघे शिक्षक परत आले. त्यांनी विद्यालयातलं वातावरण पाहिलं. विद्यालयातलं वातावरण पाहिलं, कपाळाला हात मारून घेतला, राम राम रोप पसरला. आता प्रल्हादाप्रमाणे सगळे विद्यार्थी नाचू लागले. पळत पळत हिरण्यकश्यपू जवळ गेले. महाराज गजब हो गया. क्या हुआ? बोले बीमारी फैल गई. पहले प्रहलाद अकेला था, उसने सारे विद्यार्थियों को बीमार कर दिया. सारे उसकी तरह नाच रहे, झूम रहे, गा रहे. हिरण्यकश्यपूने तुरंत आपली गदा उचलली. दोघे
शिक्षकांसोबत आपलं सैन्य घेऊन थोडं हिरण्यकश्यपू रागा रागाने विद्यालयात आला. पाहतो तर काय सगळे विद्यार्थी नाचतायत, भजन करतायत. हिरण्यकश्यपू विद्यालयात आला हे विद्यार्थ्यांना कळालं सुद्धा नाही, ते आपल्या मस्तीत गात होते. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, 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 बाके बिहारी नंदलाल मेरो है, ओ श्री बाके बिहारी श्याम सुंदर मेरो है. श्री बाके बिहारी राम सुंदर हरि बोल मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद 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 मेरो है. हिरण्यकश्यपूचा क्रोध अनावर झाला, डोळे लाल बंद झाले, तळपायाची आग मस्तकात गेली. मेरो है, गोपाल दम रोखून हिरण्यकश्यपू सर्व विद्यार्थ्यांना पाहू लागला. विद्यार्थी भानावरच नाही, ते भजनच करतात. हिरण्यकश्यपूला सहन झालं नाही आणि शेवटी हिरण्यकश्यपूने राग अनावर होऊन गर्जना केली, बंद करा हे भजन. गर्जना ऐकताच भजन शांत झालं. उतरणी नाही, काहीच नाही. नाचता नाचता जो विद्यार्थी जसा होता तसाच उभा राहिला. एक विद्यार्थी एक हात डोक्यावर ठेवून एक हात कमरेवर ठेवून ठुमका मारत होता की इतक्यात गर्जना ऐकली तर तसाच वाकडा उभा राहिला. एका विद्यार्थ्याला तर भजन संपतच आलं होतं, उतरणी घ्यायची होती ना, म्हणून ते मोठ्या तयारीत त्याला उडी मारायची होती. म्हणून तो उंच उडी मारण्याकरता थोडा खाली वाकला, खाली वाकत वाकत गेला, गर्जना ऐकली तसाच बसून राहिला. एवढं सुद्धा त्याला सरळ होता आलं नाही की उठून उभं राहता आलं नाही. हिरण्यकश्यपूने प्रल्हादावर शिव्यांचा मारा केला. हे दुर्विणीत मंदात्मन कुलभेद कराधम, अरे दुर्विणीत मंदात्मन कुलभेदी नराधम प्रल्हाद, तू सगळ्या कुळाचा नाश केला. तुला माहिती जर असलं पाहिजे होतं की तू ज्याचं भजन करते तो माझा वैरी, तुझ्या काकांचा हत्यारा, माझ्या भावाला मारणारा विष्णू आहे. मला ब्रह्मदेवांचं वरदानाचं बळ आहे प्रल्हाद. आज तुला माझ्या कोपापासून कुणीही वाचू शकत नाही. बघतोच तू कुणाच्या सामर्थ्यावर मला आव्हान देण्याचा दुस्साहस करतो आहेस. भक्त प्रल्हाद हसून म्हणाले, पिताश्री न केवलम मे भवतश्च राजन् समैवलम बलिनां चापरेषां परे वरे मे स्थिरजंगमाय ब्रह्मादयो येन वशं प्रणीता. पिताश्री तुम्हाला ब्रह्मदेवांच्या वरदानाचं बळ आहे, पण माझे प्रभू तर ब्रह्मदेवालाही बळ देणारे आहे. मी त्यांच्याच बळावर एवढी गर्जना करतो आहे. हिरण्यकश्यपूचा क्रोध अनावर झाला. जर तुझ्या परमात्म्यामध्ये एवढंच बळ आहे तर सांग, तू तुझा परमात्मा आहे तरी कुठे? प्रल्हादजी हसत म्हणाले, पिताश्री तुम्ही प्रश्नच चुकीचा केला. अरे माझे परमात्मा कुठे नाहीत हा प्रश्न करा.
तुझं सगळ्या जगात चराचरात व्याप्त आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणे सर्वत्र विराजमान आहे. हो, मग या खंब्यामध्ये सुद्धा तुझा भगवान आहे. एका खंब्याकडे इशारा केला, या खंब्यामध्ये तुझा भगवान आहे. प्रल्हादजी म्हणाले, हा. भगवान कहा, जहां भक्त की हा भगवान वहा. प्रहलाद जी हा कर गए, हाँ इस खंबे में भी मेरे भगवान है. दौड़ करके हिरण्यकश्यपु गया, गदा से खंबे पर एक प्रहार किया कि गगन गड़गड़ानो खंब फाटो चरचरालो, निकसो नरनाहर को रूप अति भयानक है. गगन गड़गड़ावे दसरा जीप लपलपावे, चितवत सरोजमानो अंग जातो खानो है. हिरण्यकश्यप के एक गदा प्रहार से ही नृसिंह भगवान खंबा फाड़ करके प्रकट हो गए. बोल नृसिंह भगवान की. शरीर मनुष्याचं, मस्तक सिंहाचं. अशा नृसिंह भगवंताला पाहून हिरण्यकश्यप सुद्धा घाबरला. अरे बापरे, खरंच याचा भगवान तर फार विचित्र आहे. मनुष्याचा देह, सिंहाचं मस्तक, नरसिंह रूप. भगवान दुपारी प्रकट झाले. संध्याकाळपर्यंत दोघांचं युद्ध चालू राहिलं. जेव्हा संध्या होऊ लागली, भगवंताने हिरण्यकश्यपाला उचललं आणि उमऱ्यावर जाऊन बसले मधात. दरबारातही थांबले नाही आणि बाहेरही गेले नाही, मधी थांबले, उमऱ्यावर बसले. त्याला आपल्या मांडीवर पाडलं. तरी हिम्मत न हारता मोठ्या धाडसाने हिरण्यकश्यप म्हणाला, अरे पडलं म्हणून काय झालं? ब्रह्मदेवाने मला वरदान दिलेले आहेत, ते वरदान माझी रक्षा करतील. भगवान म्हटले, बोल तुझे कोणकोणते वरदान आहेत? हिरण्यकश्यप म्हणाला, मी दिवसाही मरू शकत नाही आणि रात्रीही मरू शकत नाही. भगवान म्हटले, आंधळा आहेस का? संध्याकाळ होत आलीये, न दिवस राहिला न रात्र झाली, संध्याकाळचा वेळ आहे. लक्षातच नाही आलं. पण मी वरती मरू शकत नाही आणि खालीही मरू शकत नाही. भगवान म्हटले, तू माझ्या मांडीवर आहे, खालीही नाही आणि वरतीही नाही. मी आत मरू शकत नाही आणि बाहेरही मरू शकत नाही. भगवान म्हटले, तू आतही नाही आणि बाहेरही नाही, मध्ये उमऱ्यावर बसलोय आपण. बरं, मला मारणार कशाने? मी तर अस्त्रानेही मरू शकत नाही आणि शस्त्रानेही मरू शकत नाही. भगवान म्हटले, माझे लांब लांब नख पाहिले? आज मला तर नाही, भगवंताला होते. भगवान म्हटले, माझे लांब लांब नख पाहिले नाही, हे नाही, अस्त्रही नाहीत आणि शस्त्रही नाहीत, पण तुझ्या ऑपरेशनसाठी एकदम पर्याप्त आहेत. याने तुझं पोट फाडणार. आता घाबरला. महाराज, मी 12 महिन्यापैकी कोणत्याही महिन्यात मरू शकत नाही. भगवान म्हटले, पुरुषोत्तम मास चालू आहे, 12ही महिन्याच्या वेगळा अधिक मास ज्याला म्हणतात, हा महिना स्पेशल तुझ्यासाठी बनवलेला आहे. तर महाराज, ब्रह्मदेवाच्या सृष्टीमधील कोणत्याही प्राण्यापासून मला मरण येऊ शकत नाही. भगवान म्हटले, ऐक, ब्रह्मदेवाला मी बनवतो, ब्रह्मदेवाने मला बनवलेलं नाही. आणि ब्रह्मदेवांच्या सर्व वरदानांची रक्षा करत भगवंतांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं आणि त्याचा उद्धार केला. बोल भक्तवत्सल भगवान की, नृसिंह भगवान की. परंतु त्याचा उद्धार करूनही भगवंताचा क्रोध शांत झाला नव्हता. सर्व देवतांनी एक एक करून पुढे येऊन भगवंताची स्तुती केली, पण भगवंताच्या क्रोधासमोर कोणीच टिकले नाही. सगळे देवता पळत पळत वैकुंठामध्ये, माता लक्ष्मी त्राही माम रक्षा करियो. क्या बात है देवताओं, क्या हुआ? बोले, माताश्री, आज आपके पति महाराज बड़े क्रोधित हो रहे हैं, चल के उनको शांत करिए. अरे 2 मिनट की बात, पत्नी के सामने पति जी महाराज शांति है जाते. तुरंत लक्ष्मी जी ने 16 श्रृंगार किए, स्वर्ण थाल में आरती सजाई, छम 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 करती हुई जहां नृसिंह भगवान विराजमान थे वहां आई, चरणों में आरती की और जैसी मुख की ओर देखने लगी. नृसिंह भगवान ने एक दहाड़ मारी कि लक्ष्मी जी बेचारी थाली फेंक के दैया मैया करके छमछम करती हुई भाग गई. देवताओं से बोले, राम राम कहाँ खड़ा करके ला दिया है मुझे? मेरे पति की ऐसी सूरत जिंदगी में कबू ना देखी, ये मेरे पति हो ही नहीं सकते. बेचारी लक्ष्मी जी घबरा के भाग गई. तब ब्रह्मा जी प्रहलाद जी के पास आए और बोले, बेटा प्रहलाद, तेरे लिए भगवान ने ये ऐसा रूप धारण किया है, अब जाके तू ही उनको शांत कर ले.
भक्त प्रल्हाद भगवंताजवळ आले, नमस्कार केला. प्रल्हादाला पाहताच देवाचा राग कुठल्या कुठं पळून गेला. प्रेमाने उचलून मांडीवर बसवलं आणि देव प्रल्हादाची क्षमा मागत म्हणू लागले, प्रल्हादा बोले प्रभु प्यारे अंग कोमल तुम्हारे, दुष्ट असुरों ने मारे मम नाम एक गाने में, गिर से गिराया तुम्हें जल में डुबाया है, कष्ट पहुंचाया दुष्ट अग्नि के जलाने में, उर से लगाए और प्रभु कहे बार बार, करुणा स्वरूप लगे करुणा दिखाने में, मंजल मुखार बिंद चूम चूम कहे प्रभु, क्षमा करो पुत्र मुझे देर हुई आने में. बोलिए भक्तवत्सल भगवान की. बेटा प्रहलाद, इस दुष्ट हिरण्यकश्यपु ने, उसके राक्षसों ने तुम पर बहुत अत्याचार किए. तुम्हें अग्नि में जलाया, पर्वतों से गिराया, पानी में डुबाया, भोजन पर प्रतिबंध लगाया. मुझे क्षमा करो पुत्र कि मुझे आने में देर हो गई. भक्त प्रल्हादाने 42 श्लोकांमध्ये भगवंताची सुंदर स्तुती केली.